नमस्कार. मी डॉक्टर मूर्ती कृष्णा हॉस्पिटल कराडच्या मानसोपचार विभागात सायकॅट्रिस्ट आहे. आज आपण बोलणार आहोत एड्स आणि HIV रिलेटेड मेंटल इलनेसबद्दल. आज सगळ्यांना माहिती असेल जागतिक एड्स दिवस आहे, वर्ल्ड एड्स डे. तर एड्स आणि HIV मुळे निर्माण होणारे मानसिक आजार बरेच आहे. पण एड्स किंवा HIV इन्फेक्शन असणं असा एक मोठा निदान होऊन जातो, की लोकं बऱ्याचदा त्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करून टाकतात. आपल्याला माहिती नसेल तर 2019 मध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या स्टॅटिस्टिक्सच्या प्रमाणे भारतात जवळ-जवळ 24 लाख लोकांना HIV एड्सचा आजार आहे. आवाज येत असेल. एड्स आहे 24 लाख लोकांना HIV एड्सचा आजार आढळलेला आहे. त्याच्यातलं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या महाराष्ट्र राज्यातच आहे. HIV आणि एड्स असणे हे एवढं मोठा सामाजिक कलंक असतो, की लोकं त्यांच्या आजाराला बऱ्यापैकी लपवून ठेवतात. आजकाल ऑफकोर्स मागच्या काही वर्षांमध्ये HIVची ट्रीटमेंट पण चांगली व्हायला लागली आहे आणि लोकं पण कमी भ्यायला लागलेत, म्हणून वेळोवेळी ट्रीटमेंट घ्यायला यायला लागलेत. ज्यावेळी निदान होतो HIVचा त्यावेळेस एक मानसिक अस्वस्थपणा सगळे लोकं अनुभवतात. त्याच्यात नर्वस वाटणे, उदास वाटणे, नैराश्य वाटणे, आपलं सगळं आयुष्य खराब झालेल्याची एक भावना निर्माण होणे, कधी-कधी आत्महत्येचे विचार येणे, झोप आणि भूक खराब होऊन जाणे, अशी लक्षणं सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये, महिन्यांमध्ये जाणवतात. त्यांना आम्ही मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर्स ॲडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो. आणि ॲडजस्टमेंट डिसऑर्डर ह्या पिरियडमध्ये जर योग्य सपोर्ट भेटला नाही, सोशल सपोर्ट असेल, सामाजिक सपोर्ट असेल, फॅमिलीचा सपोर्ट असेल आणि प्रोफेशनल सपोर्ट जर भेटला नाही, तर बरीच लोकं ऑलमोस्ट 85% HIV असलेल्या लोकांना डिप्रेशनचा आजार उद्भवून येतो. तर डिप्रेशन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उदास वाटणे, नैराश्य वाटणे आणि ही लक्षणं कंटिन्युअसली चालू राहतात. डिप्रेशन असणे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, एस्पेशली HIV एड्स सोबत जगणाऱ्या रुग्णांसाठी. कारण असं बघितलं गेलं आहे, की डिप्रेशन असताना रुग्ण स्वतःची काळजी कमी घेतात. बऱ्यापैकी अँटी थेरपी ART त्यांचा जो मेन ट्रीटमेंट आहे HIVसाठी त्याला दुर्लक्ष करतात. गोळ्या नीट घेत नाही. डॉक्टरांच्या फॉलोअपला योग्य वेळेस जात नाही. कधी-कधी रिस्की बिहेवियरमध्ये एंगेज करतात. म्हणजे स्वतःचा HIV स्टेटस डिस्क्लोज करत नाही पार्टनर्सला, कॉन्डम वापरून सेक्स करत नाही. तर अशा वेळेस सामाजिक रिस्क आणि जोखीम पण वाढून जाते. पण उलट जर डिप्रेशनचा ट्रीटमेंट योग्य वेळी भेटला आणि सोशल सपोर्ट, प्रोफेशनल सपोर्ट जर योग्य वेळेस भेटला, तर HIV एड्स असलेल्या रुग्ण चांगल्यापैकी आपला जीवन जगू शकतात. तुम्ही विचार करू शकता, की जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही अशा आजारामध्ये, तर तुमचं आयुष्य पण छोटं होऊन जातो. लाईफस्पॅन पण कमी होऊन जातो. म्हणून ॲडजस्टमेंट डिसऑर्डरच्या स्टेजमध्ये, अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्येच जर आपण आपल्या HIV निदान झालेल्या मित्रमैत्रिणींचा, पेशंटचा सपोर्ट वाढवून दिला आणि त्यांना योग्य वेळीच मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर्सकडे गरजेच्या हिशोबाने आपण त्यांना रेफर केला, तर ऑब्व्हियसली डिप्रेशनचं प्रमाण ह्यांच्यामध्ये कमी येऊ शकतो. दुसरा जो आजार आहे ज्याच्याबद्दल थोडंसं चर्चा करणार आहे, ते आहे HIV असोसिएटेड न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स. हे ऑब्व्हियसली मोठा शब्द आहे. त्याला आपण ब्रीफमध्ये HAND म्हणतो. आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायचं आहे, की HIVचा व्हायरस सगळ्या शरीरामध्ये पसरून जातो. अनफॉर्च्युनेटली ARTची जी औषधं आहेत, ते मेंदूपर्यंत फुल्ली पोहोचू शकत नाही. ऑफकोर्स नवीन-नवीन ARTची औषधं आजकाल ब्रेन पेनिट्रेशन त्यांचं अजून चांगलं आहे. तरीसुद्धा पूर्ण 100% व्हायरसचा नाश होत नाही. तर मेंदूमध्ये दीर्घकाळचा दाह राहून जातो. मेंदूला सूज जे आपण कॉमन लँग्वेजमध्ये म्हणतो, तर ती सूज राहून जाते आणि त्या सूजमुळे मानसिक लक्षणं येतात, जसं डिप्रेशन, अँक्झायटी आणि काही लोकांमध्ये सायकोसिसची पण लक्षणं येतात, पण त्याबद्दल आज चर्चा होणार नाही. आणि अजून महत्त्वाचा हँड निर्माण होतो, म्हणजे न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स निर्माण होतो.
त्याला जर आपण सिंपल भाषेत सांगायचं असेल तर विस्मरणता, गोष्टी लक्षात न राहणे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्किंग मेमरीवर वाईट परिणाम होतो. वर्किंग मेमरी समजून घ्यायला आपल्याला एक उदाहरण सोपं पडतो. ते आहे, जर आपल्याला कोणी त्यांचा फोन नंबर शेअर करत असेल आणि आपल्या हातात लगेचच फोन किंवा लिहायचं काही साधन नसेल, तर आपण काय करतो, तो नंबर परत 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 मनातल्या मनात सांगत राहतो, जोपर्यंत आपल्याकडे एक पेन, पेपर किंवा मोबाईल येत नाही आणि आपण त्याची नोंद करून घेत नाही. ती जी क्रिया आहे, आपली मेंदूची क्रिया, की आपण एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशनच्या भागला परत परत रिवाईज करत राहतो, जोपर्यंत त्याची रिव्हिजनची गरज नसते, त्याला आपण वर्किंग मेमरी म्हणतो. ह्या वर्किंग मेमरीवर बऱ्यापैकी HIV-मुळे वाईट परिणाम होतो आणि गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होतात. तसंच एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन जे म्हणतो आम्ही, म्हणजे आपली मेंदूमध्ये प्लॅनिंग असते. प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर किंवा प्रत्येक वाक्य बोलण्या अगोदर आपल्याला नकळतच आपला मेंदू बऱ्यापैकी प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशनचं काम करत असतो. काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणती क्रिया कोणत्या ऑर्डरमध्ये करायची, ही जी क्षमता आहे प्लॅनिंगची, ऑर्गनायझेशनची क्षमता, ती कमी होऊन जाते. जजमेंटची क्षमता कमी होऊन जाते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा फायदा आणि तोटा आपण कसं मोजून बघतो, तर ती जी कॅपॅसिटी आहे की आपण फायदा तोटा बघतो, योग्य हिशोबाने जज करतो, ह्या क्षमता कमी व्हायला लागतात. मागच्या काही वर्षामध्ये HANDचा सिव्हिअर फॉर्म, ज्याला आपण डिमेन्शिया, HIV असोसिएटेड डिमेन्शिया म्हणू शकतो, त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आलेलं आहे. कारण चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट्स निर्माण झालेत आणि अवेअरनेस वाढल्यामुळे लोक ट्रीटमेंट पण नीट घ्यायला लागलेत. पण सौम्य HAND म्हणजे माइल्ड लक्षणं, जी खूप सिव्हिअर लक्षणं दिसत नाही, ती अजूनही आढळून येत आहेत. तर ही सौम्य लक्षणं जी आहे त्याच्यात ते बऱ्यापैकी आपल्या लक्षात येत नाही, जोपर्यंत सिव्हिअरपर्यंत पोहोचत नाही. ह्यासाठी तुम्ही तुमच्या ART क्लिनिकच्या डॉक्टरांशी, तिथल्या काउन्सलरशी आपली अडचणी रेग्युलरली शेअर केली पाहिजे. बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये मोठे ART क्लिनिक जिथं असतात, तिथं स्क्रीनिंग पण केला जातो. स्क्रीनिंग म्हणजे ते काही टूल्स वापरतात, जेणेकरून HIV असलेल्या त्यांच्या पेशंटमध्ये न्यूरोकॉग्निटिव्ह डिक्लाइन चालू झाले का, विस्मरणता चालू झाली का, ह्या ज्या ब्रेनच्या क्षमता आहेत, ह्याच्यात बदलाव दिसत आहेत का, ह्याची ती स्क्रीनिंग पिरियॉडिकली करत राहतात. नाही होत असेल तर आपल्या डॉक्टरांशी तुम्ही नक्की रिक्वेस्ट करू शकता की माझं HANDचं स्क्रीनिंग वर्षानुवर्ष रेग्युलरली करूया. आता हे सगळं झाल्यावर ऑब्व्हियसली ज्यावेळी हँड होतो किंवा सिव्हिअर डिप्रेशन होतो, त्यावेळी आपण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही आणि बऱ्यापैकी पेशंट डिपेंडेंट होऊन जातो इतरांच्या केअरवर. तर ही अवस्था येऊ नये त्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर अशा काही लक्षणं आढळून येत असतील, अँक्झायटी, डिप्रेशन किंवा ही विस्मरणतेची, मेंदूची स्लोईंगची लक्षणं काय आढळून येत असतील, तर तुम्ही तुमच्या काउन्सिलरशी, डॉक्टरांशी चर्चा करा आणि योग्य वेळी सायकॉलॉजिस्ट, तुमच्या जवळच्या सायकॅट्रिस्ट ह्यांची मदत घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप. HIV असलेल्या लोकांचं समाजात थोडं मिसळून राहणं अजूनही एवढं नाही जितकं असलं पाहिजे. तर अशा लोकांसाठी सपोर्ट ग्रुप्स खूप आहेत. मी काल शोधून काढले तर मला बरेच सेल्फ हेल्प ग्रुप्स दिसले आहेत, जे आपल्याला ऑनलाईन Facebookद्वारे किंवा जनरल Google सर्च इंजिनद्वारे आपल्याला भेटू शकतात. positivesathi.com भेटला मला. एक नागपूर बेस्ड सेल्फ हेल्प ग्रुप पण आहे, द वेल प्रोजेक्ट म्हणून. नंतर साथी, SAATHII म्हणून पण भेटले. असे बरेच ग्रुप्स आहेत जे तुम्ही तुमच्या लोकॅलिटी, तुमच्या सिटी आणि तुमच्या टाउनच्या हिशोबाने तिथं जॉईन करू शकतात आणि तुमच्या एकमेकांच्या प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. एक आपुलकीची भावना पण निर्माण होते आणि जर तुम्हाला एखादी रिसोर्सची गरज असेल तर त्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीने तुम्ही यू कॅन रीच आउट टू इम्पॉर्टंट लोकल रिसोर्सेस. बरं, चला तर आज आपण शिकलो आहे किंवा जाणून घेतलं आहे अबाउट HIV अँड डिप्रेशन अँड HIV अँड न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स. माझी अपेक्षा आहे की आपल्याला जर काही अशी लक्षणं दिसत असतील तर आपण नक्कीच आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणार आणि जर आपले काही प्रश्न असतील याविषयी तर आमच्या Facebook पेजवर घालू शकता. आम्ही त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करू. नमस्कार.